या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या देवघरामध्ये कळस असतो। कळसाची स्थापना आवर्जून आपल्या देवघरात असावी। एखादा देव इकडचा तिकडे झाला, एखाद्या देवाची मूर्ती नसली चालेल, आपण तिथे सुपारी ठेवू शकतो, पण ज्या देवघरामध्ये कळसाची स्थापना असते त्या घरात कायम सुख, समृद्धी, शांती आणि साक्षात दैवी ऊर्जेची शक्ती असते। त्यामुळे कळस जर देवघरात नसेल तर घर आणि देवघर दोनही अपूर्ण आहेत। पण जेवढे लोक मला कमेंट्स करतात किंवा जेवढ्या लोकांबरोबर मी पर्सनली बोलते, मी बघते, तर तिथे कळस असतोच। बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कळसाचं महत्त्व काय आहे? जेव्हा आपण देवघरामध्ये कळस ठेवतो तेव्हा त्या कळसामधून आपल्याला कुठले संकेत मिळतात? हे संकेत शुभ की अशुभ असतात? कळस देवघरामध्ये ठेवल्याने आपल्या घरात काय घडते याबद्दल तुमच्या मनात जे तुमच्या मनात प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कळस म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं। कळशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती, आंब्याची पानं म्हणजे पंचमहाभूत आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ हे पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं। बघा, जो नारळ असतो त्याच्या बाहेरील जे कडक कवच असतं ते म्हणजे आपला अहंकार दाखवतं आणि आतला जो शुभ्र गर असतो तो म्हणजे आपला आत्मा। त्यातलं जे पाणी आहे ते म्हणजे चैतन्य। म्हणूनच देवघरातील नारळ फक्त एक फळ नसतं, तर ऊर्जा धारण करणारा तो एक केंद्रबिंदू असतो। बऱ्याच वेळा आपण जेव्हा देवघरामध्ये नारळ ठेवतो, म्हणजे देवघरामध्ये आपण कळस भरून ठेवतो, तेव्हा बऱ्याच वेळा तो नारळ खराब होतो, कधीतरी तो तुटला जातो, कधीतरी तो आपोआप तडा जातो, कधीतरी तो नारळ खराब होतो, नारळातून बाहेर आपोआप थोडं थोडं पाणी येतं किंवा नारळातून पाणी गळतं। आता हे संकेत अगोदर काय सांगतात ते बघूयात। बघा, जर तुम्ही देवघरामध्ये नारळ ठेवलाय आणि तो नारळ वर्षानुवर्ष तसाच राहतोय, तो नारळ खराबच होत नाही, कारण मी स्वतः माझ्या देवघरात कळस भरून ठेवलेला, तो जवळपास 4 ते 5 वर्ष तसाची तसा होता, अजिबात खराब झाला नाही। नंतर त्याला कोंब वगैरे फुटला। जर तुमचाही नारळ वर्षानुवर्ष खराब होत नसेल, व्यवस्थित जसाच्या तसा तुमच्या कळसामध्ये टिकून असेल, तर समजून जा की कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे। हा कुलदेवीचा खूप मोठा आशीर्वाद आहे। हा नारळ तुम्ही कुठल्याही देवाच्या नावाने भरलेला असेल तरी पण तो कुलदेवीचा आशीर्वाद असतो। कुलदेवी घरात जागृत असते आणि ती कुलदेवी तुमच्या पाठीशी असते आणि म्हणून तो नारळ देवघरामध्ये स्थिर असतो। बऱ्याच वेळा काय होतं की नारळ स्वतःहून फुटतो, तडकला जातो। आपण वेगवेगळे लॉजिक लावतो, पण लक्षात ठेवा, जर तुमच्या घरामध्ये दैवी शक्ती जागृत असेल आणि ही दैवी शक्ती जागृत असेल, तुमच्यावरती एखादं मोठं संकट येणार असेल, एखादं मोठं संकट आलेलं असेल, तर ते संकट हा जो कळसातला नारळ आहे तो स्वतःवर घेतो, तो स्वतः फुटतो, तो स्वतःला तडा म्हणजे त्या नारळाला स्वतः तडा जातात आणि हा नारळ, हा कळस घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करतो। त्यामुळे जर नारळ स्वतःहून फुटत असेल तर ते संरक्षणाचं चिन्ह आहे। हा संकेत सर्वात मोठं संकट टाळण्याचा आहे। बऱ्याच वेळा काय होतं की नारळावरती एखादं त्रिशूल येतं, स्वस्तिक येतं किंवा एखादा चेहरा उमटलेला आपल्याला दिसतो, तर त्याचा अर्थ असा आहे की साक्षात दैवी शक्ती तुमच्या घरात उपस्थित आहे, दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये जागृत आहे आणि त्याचा हा सर्वात मोठा संकेत असतो। बऱ्याच वेळा काय होतं, नारळातून हळूहळू पाणी बाहेर गळतं। आपण नारळ ठेवतो, त्या नारळातून सतत एक थोडं पाणी जे आहे ना ते बाहेर येत असतं, किंवा आपण तांब्या जो ठेवलेला असतो, कळश जो ठेवलेला असतो, त्यातून पण सतत पाणी आपल्याला बाहेर येताना दिसतं। कुठेही तो नारळ म्हणजे कळस ठेवला की खाली पाणी थोडं तरी गळलेलं असतं, तर हा विसरलेल्या नवसाची आठवण असते। आपण एखादा नवस विसरलेला असतो, आपण देवाच्या समोर नवस घेतो, आपण म्हणतो हे झालं की मी हे करेल, पण आपण त्या गोष्टी विसरतो आणि त्याची आठवण
हा नारळ आपल्याला करून देतो. बऱ्याच वेळा बघा, आपण जेव्हा कळसामध्ये नारळ भरून ठेवतो तेव्हा तो नारळ एकदम जड होतो. कधी कधी नारळ खूप जड होतो आणि कधी कधी नारळ खूप हलका होतो. तुम्ही सुद्धा हा अनुभव घेतलेला असेल. जर नारळ हलका लागत असेल तर तो सकारात्मक ऊर्जा दाखवतो. तुमचा नारळ छान हलका आहे तर सकारात्मकता आहे. आणि जर नारळ खूप जास्त जड असेल तर तुम्हाला सावध व्हायचं आहे. जड नारळ नकारात्मकता दाखवतो. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण कळसामध्ये नारळ भरतो, ठेवतो, म्हणजे कळस आपण भरतो आणि काहीच दिवसांमध्ये त्या नारळाला छान कोंब फुटतो. आपल्याला समजत नाही नक्की हे काय आहे. जर तुमच्या नारळाला छान कोंब फुटत असेल तर तुमच्या घरात शुद्धता आहे, तुमच्या घरात पवित्रता आहे, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती आहे आणि तुमचं संपूर्ण घर जे आहे ते सुखशांतीने भरलेलं आहे. ज्या घरात या सगळ्या गोष्टी असतात, सात्विकता असते, त्याच घरातल्या नारळाला कोंब फुटतो. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत शुभ मानलेली आहे. जर तुमच्याही देवघरात तुम्ही नारळ ठेवलेला असेल आणि त्याला जर कोंब फुटत असेल, सतत कोंब येत असेल, हा नारळ छानपैकी आपल्या दारामध्येच एखादा छोटासा खड्डा करा आणि त्याच्यामध्ये लावा. याचं छानपैकी नारळाचं झाड तयार करा. त्याला रोज पाणी घाला. हे झाड जसं जसं मोठं होईल किंवा जसं जसं ते तुमच्या घरामध्ये असेल, त्याची सावली जशी तुमच्या घरावर पडेल, ती सावली साक्षात रूपी देवाचीच असेल. दैवी शक्तीची ती सावली कायम तुमच्या घरामध्ये राहणार आणि त्यामध्ये कायम तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती विसावला जाणार. बघा, नारळातलं जे पाणी आहे ते किती दिवसांनी बदलायचं, तर कमीत कमी 1-2 दिवसाने, तुम्ही आठवड्याने बदललं तरीही चालेल. एक वार ठेवायचा, गुरुवार, शुक्रवार किंवा मंगळवार. त्या प्रत्येक आठवड्यातील त्या वारी हे नारळातलं पाणी छान बदलायचं. तुम्ही रोज पण बदलू शकता, तुमच्यावरती आहे. घरातलं शुद्ध पाणी त्याच्यामध्ये घालायचं. प्रत्येक वेळी जेव्हा कळस भरतो तेव्हा त्यामध्ये एक सुपारी, त्यामध्ये थोडे तांदूळ, त्यामध्ये एखादी दुर्वा किंवा मग त्यामध्ये एखादं तुळशीचं पान हे टाकायचं, थोडंसं हळदी कुंकू. प्रत्येक वेळी जेव्हा आपण देवघरात कळस भरतो तेव्हा त्याच्यावरती न चुकता हळदी कुंकूचं स्वस्तिक काढायचं. बघा, हळदी कुंकवाने काढलेलं जे स्वस्तिक त्या कळशावरती असतं, तर तोच कळस जो आहे, हा कळस दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं. नाहीतर तुम्ही एक फक्त नारळ त्याच्यावरती ठेवला आहे, फक्त पाणी त्याच्यामध्ये घातले, तर तो कळस पूर्ण नसतो. पूर्ण कळस म्हणजे काय, तर नारळामध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये आंब्याची पानंसुद्धा आली पाहिजेत, त्याच्यावरती नारळ आला पाहिजे आणि त्या कळसाच्यावरती स्वस्तिक आला पाहिजे. जर तुमच्या देवघरामध्ये कायम अखंड कळस भरलेला असेल तर तुमच्या घरामध्ये किंवा घरावरती कुठलंही संकट येत नाही. आलेलं संकट टळून जातं. एखादा मोठा घात घडणार असेल तर तो सुद्धा कुठेतरी निघून जातो. कारण कळस हे आपल्या घराचं संरक्षण कवच आहे. कळस हे आपल्या घरातील सात्विकतेचं प्रतीक आहे. कळस हे लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करतं. कळसात भगवान श्री विष्णूंचा वास आहे. वरच्या भागामध्ये ब्रह्मदेवांचा, मधल्या भागामध्ये विष्णुदेवांचा आणि खालच्या भागामध्ये महेश, म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या तीनही दैवतांचा जो वास आहे हा कळशात सांगितलेला आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये कळस स्थापन केलेला असतो त्या घरामध्ये कायम सिद्धी प्राप्ती असते. खूप साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नक्की या गोष्टी बघा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.